Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English lesson 1.2 warm up with Tara and friends. विद्यार्थ्यांनो warm up with Tara and friends या लेसन मधला गेम नंबर 5 या ठिकाणी आज आपण लर्न करणार आहोत. गेम नंबर 5 नेम आहे अ फ्रेंडली चॅलेंज. या ठिकाणी फर्म पेअर्स राईट अ रॉंग सेंटेन्स अँड आस्क युअर पार्टनर टू करेक्ट इट. या ठिकाणी काही रॉंग सेंटेन्सेस दिलेले आणि तुमच्या मित्राला आस्क युअर पार्टनर टू करेक्ट इट आणि तुमच्या मित्राला सांगायचं की हे जे रॉंग सेंटेन्स आहे हे तू करेक्ट कर, राईट कर. इफ नेसेसरी रेफर टू द फॉलोइंग टेबल्स. जेव्हा जेव्हा तुम्हाला रॉंग सेंटेन्स हे राईट करावं लागेल त्यावेळेस खालील टेबलचा यूज तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. बट फील फ्री टू फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस. त्यासाठी तुम्ही स्वतःचे सेंटेन्सेस या ठिकाणी तयार करायचे. बट रिमेंबर, लक्षात ठेवा, यू मस्ट बी एबल टू करेक्ट युअर ओन रॉंग सेंटेन्सेस. त्या ठिकाणी रॉंग सेंटेन्स विचारायचं आणि त्याचा राईट सेंटेन्स किंवा करेक्ट सेंटेन्स या ठिकाणी तयार करायचं. मग या ठिकाणी सुरुवातीला यूज ऑफ बी म्हणजे वाक्यामध्ये बी या शब्दाची जी रूपं आहे ही या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करून सेंटेन्स हे तयार करायचं. मग बीची कोणकोणती रूपं आहेत? ॲम, इज, आर. ॲम, इज, आर, वॉज, वेअर. अशा प्रकारे ही जी आहे ही सर्व यूज ऑफ बी म्हणजे टू बीची रूपं ही या ठिकाणी राईट डाऊन केली. मग या ठिकाणी आय एम आणि इथं डॉट डॉट दिलेले हे आपल्याला फिलअप करायचे. यू आर या ठिकाणी डॉट डॉट दिले ते फिलअप करायचे. तर हे जे ही डॉट डॉट दिले हे या ठिकाणी मी माझ्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आय एम अ स्टुडंट, यू आर अ गर्ल, ही शी इट इज अ बॉय गर्ल टॉय. ॲम, आर, इज ही सर्व टू बीची रूपं आहेत. वी आर फ्रेंड्स, यू आर बॉईज. दे आर गेस्ट, I was happy. You were at home. He, she, it was a man or woman or cat. We were busy. You were my friends. They were wild animals. अशा प्रकारे हे सर्व टू बीची रूपं वापरून या ठिकाणी सेंटेन्स हे तयार केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे यूज ऑफ डू. डू हे जे व्हर्ब आहे या व्हर्बची रूपं या ठिकाणी वेगवेगळी दिलेली आहे आणि त्या व्हर्बचा यूज करून या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स हे तयार करायचं. मग डूची कोणकोणती रूपं आहे? डू, डोंट, डिडंट, डज, डझंट ही सर्व डूची रूपं आहेत. ही डूची रूपं सेंटेन्समध्ये यूज करून आपल्याला हे सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. आय डू किंवा आय डोंट नो हिम अशा प्रकारे हे सेंटेन्स या ठिकाणी तयार करायचं. माझ्या नोटबुकमध्ये हे सेंटेन्सेस तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी यूज ऑफ डू, आय डू किंवा आय डोंट नो हिम. डू किंवा डोंट दोघांपैकी कोणतेही एक वर्ड या ठिकाणी यूज करू शकता. आय डू नो हिम और आय डोंट नो हिम अशा प्रकारे सेंटेन्स या ठिकाणी तयार करायचं. नेक्स्ट आहे यू डू ऑब्लिक डोंट टीच मी. वी डू ऑब्लिक डोंट नो यू. He, she, it does, doesn't make you happy. We do, don't know you. Next time, you do, don't play with us. They do, don't come to us. They do, don't come to us. I did, didn't go there. You did, didn't come to us. She, he, it didn't eat well. We did, didn't find the way. अशा प्रकारे यूज ऑफ डू, डू ह्या वर्डची वेगवेगळी रूपं या ठिकाणी राईट डाऊन करून सेंटेन्सेस ही कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे यूज ऑफ हॅव म्हणजे हॅवची वेगवेगळी रूपं या ठिकाणी वापरून आपल्याला सेंटेन्स तयार करायचं आहे. मग हॅवचं हॅव एक रूप आहे, दुसरं आहे हॅज. अशा प्रकारे हे दोन रूपं यूज करून सेंटेन्स या ठिकाणी तयार करायचे आहेत. या ठिकाणी यूज ऑफ हॅव फर्स्ट सेंटेन्स आय हॅव अ कॅट, यू हॅव अ कॅट, ही शी इट हॅज अ टायनी नोज, वी हॅव कॅट्स, वी हॅव कम्प्युटर्स.
दे हॅव गुड मॅनर्स. अशा प्रकारे यूज ऑफ हॅव याची सेंटेन्सेस हे या ठिकाणी राईट डाऊन केलेले आहे. हे सेंटेन्सेस सर्व सेंटेन्सेस तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲडिंग येस टू वर्ब. या ठिकाणी वर्ब दिले आणि वर्बला काही ठिकाणी येस हे प्रत्यय लागले. ॲडिंग येस टू वर्ब. मग या ठिकाणी आय लाईक मँगोज, वी लाईक मँगोज, यू लाईक मँगोज, यू लाईक मँगोज. मग या ठिकाणी लाईक हे वर्ब आहे. या ठिकाणी लाईक हे वर्ब आहे. मग ह्या वर्बला येस लावायचं. ही लाईक्स मँगोज, शी लाईक्स मँगोज, इट लाईक्स मँगोज, दे लाईक मँगोज. अशा प्रकारे या ठिकाणी लाईक या शब्दाला येस लावून हे सेंटेन्सेस राईट डाऊन करायचे. नेक्स्ट आहे ए ऑर ॲपल, ए ऑर ॲन, ए ऑर ॲन. ॲन ॲपल. ॲपल या शब्दाचा अगोदर ॲन हे जे आर्टिकल आहे हे या ठिकाणी वापरतात. इंग्लिश ग्रामरमध्ये 3 आर्टिकल्स आहे, ए, ॲन, द. त्यापैकी ॲन हे ॲपल या वर्डचा अगोदर वापरतात. त्यानंतर अ रेड ॲपल, अ रेड ॲपल. ॲपलचा कलर दिला आहे म्हणून या ठिकाणी रेडच्या अगोदर ए वापरलं आहे. त्याचं अ मँगो, अ गोल्डन मँगो, ॲन ओव्हर राईप मँगो. मिल्क, अ ड्रॉप ऑफ मिल्क, सम मिल्क, 2 कप ऑफ मिल्क. अशा प्रकारे या ठिकाणी काही नाऊनच्या अगोदर ए वापरतात आणि काही नाऊनच्या अगोदर ॲन वापरतात. त्यानंतर नेक्स्ट आहे खाली हे पिक्चर्स दिलेले आहेत आणि या पिक्चर्सवर त्यांनी सेंटेन्सेस राईट डाऊन केलेले आहे. हे सर्व सेंटेन्सेस रॉंग राईट केलेले, रॉंग सेंटेन्स हे लिहिलेले आणि आपल्याला हे राईट करायचे. प्लीज करेक्ट देअर सेंटेन्सेस. दिलेले सेंटेन्स रॉंग आहे आणि ते आपल्याला करेक्ट करायचे. मग आय इज अ पॅरट. आय या शब्दानंतर कधीही ॲम येतो, इज येत नाही. म्हणून या ठिकाणी आय ॲम अ पॅरट. अशा प्रकारे हे सेंटेन्स राईट करून पुन्हा राईट डाऊन करायचं. माझ्या नोटमध्ये हे सेंटेन्सेस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आय इज अ पॅरट. रॉंग सेंटेन्स तर राईट करायचं आय ॲम अ पॅरट. या ठिकाणी अशा प्रकारे इज या टू बीच्या रूपाऐवजी ॲम हे टू बीचं रूप या ठिकाणी यूज करायचं. आय नंतर कधीही ॲम येतो, इज येत नाही. त्यानंतर आय लाईक मिल्क्स. आय लाईक मिल्क्स. मिल्कला येस लागत नाही तर लाईकला येस लागतो. आय लाईक्स मिल्क. त्यानंतर माय टीचर आर व्हेरी नाईस. मग माय टीचर हे सब्जेक्ट एकेरी आहे किंवा एकटं आहे. माय टीचर माझे शिक्षक. मग माझे शिक्षक यानंतर कधीही इज हे टू बीचं रूप वापरायचं असतं. आर हे अनेक वचनी जेव्हा सब्जेक्ट असेल त्यावेळेस आर हे वर्ब या ठिकाणी हे आर हे टू बीचं रूप या ठिकाणी यूज करायचं असतं. मग माय टीचर इज व्हेरी नाईस. माय टीचर इज व्हेरी नाईस. त्यानंतर यू डझंट स्टडी हार्ड. यू डोंट स्टडी हार्ड. यू डोंट स्टडी हार्ड. दे रेड ॲपल ईट. दे ईट रेड ॲपल. अशा प्रकारे या ठिकाणी हे जे दिलेले रॉंग सेंटेन्सेस आहेत हे या ठिकाणी मी राईट करून लिहिलेले आहेत. तर असे सेंटेन्सेस तुम्ही या ठिकाणी राईट करून लिहायचे आणि पुन्हा पुन्हा त्यांचा सराव करायचा, प्रॅक्टिस करायची. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.